अनुभवाची शिदोरी आमची माई. लेखक D.B. महाजन. भाग 12. उद्याचा सूर्य उगवणार आहे. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर आचार्य परमपूज्य जनार्दन गुरु जगन्नाथ महाराज यांनी गुरुदेव जगन्नाथजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त 7 ते 14 डिसेंबर 2012 दरम्यान संगीतमय श्रीराम कथेचं आयोजन केलं होतं. याच महोत्सवात समाप्तीच्या पूर्वसंध्येला माईच्या आत्मकथनाचं नियोजन होतं. त्या दिवशी माई वर्ध्याहून निघाली आणि संध्याकाळी 7 वाजता फैजपूरला त्रिमूर्ती चौकात कार्यक्रमस्थळी पोहोचली. माईसोबत विनय आलेला नसल्याने माईच्या व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर येऊन ठेपली होती. माईनी प्रथम सतपंथी मंदिराच्या आचार्यासोबत जाऊन दर्शन घेतलं आणि अतिशय नयनरम्य आकर्षक विचारपीठावर तिचं आगमन झालं. तेथे पुष्पवृष्टी करण्यात आली. आचार्यजींनी माईचं मनपूर्वक स्वागत केलं आणि फैजपूर येथील धनाजी शेठ यांच्या हॉटेलातील माईंना आवडणाऱ्या गाठीशेव, पापडी, बिबड्या आणि दराब्याचे करंडे तिच्या सुपूर्द केले. आचार्यजींनी माईला फैजपूरमध्ये बोलाविण्याचा प्रांजळ हेतू कथन केला. रात्री 8 वाजता माईचं आत्मकथन सुरू झालं. माईची कहाणी ऐकण्यासाठी फैजपूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. गल्लीबोळात LED स्क्रीन लावून जागा मिळेल तिथे बसून माईचं आत्मकथन ऐकण्यास सर्वजण उत्सुक होते. सतपंथी परिवाराच्या धार्मिक सोहळ्यासाठी आलेले साधू संतही विचारपीठासमोर आसनस्थ होते. माईनं समोर बसलेले फैजपूरवासी पाहिले आणि तिला भावना अनावर झाल्या. ती आत्मकथनात खूप भावनिक झाली. गतकाळात तिला आठवता फैजपूर गावाशी माईचं जुनं नातं होतं. विजनवासातील 5-6 वर्ष ती फैजपुरात वास्तव्यास होती. त्यामुळे फैजपूरकरांना माई आपली वाटत होती. माई फैजपूरहूनच पुढच्या वाटचालीसाठी पुण्याला गेली होती. त्यामुळे माईनं त्या दिवशी आपल्या आत्मकथनातून फैजपूर ते पुणे हा प्रवास उलगडून सांगितला. जुन्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर श्रोत्यांच्या भावनाही उचंबळून आल्या. अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. फैजपूरहून पुण्याकडे गेलेल्या सिंधुताई एवढ्या मोठ्या समाजसेविका होऊ शकतात असे आश्चर्यचकित करणारे भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होते. आज फैजपूरकरांकडे झोळीत दान मागायचं नाही असं माईनं मनोमनी ठरवलं होतं. पण त्या दिवशी माईचं आत्मकथन इतकं प्रभावी झालं की फैजपूरचे रहिवासी माईला समक्ष भेटण्यासाठी आणि अनाथांच्या कार्यासाठी उत्स्फूर्तपणे दान देण्यासाठी अक्षरशः तुटून पडले. सर्वांनीच माईला भेटण्याची घाई झालेली होती. माईला सुद्धा प्रत्येकाला भेटून त्यांची आस्थेनं विचारपूस करून त्यांचं समाधान करीत होती. रात्री आम्ही मंदिरात भोजन करून तेथील सामाजिक कार्यकर्ते श्री नरेंद्रभाऊ नारखेडे यांच्या इंद्रायणी या बंगल्यावर मुक्कामी थांबलो. नरूभाऊंचं एकत्र कुटुंब, पण संस्कार, अध्यात्म, नीतिमूल्ये जीवनात आचरणात आणणारी ही देवभोळी माणसं पाहून आम्ही भारावलो. त्यांचं अगत्यशील वागणं आणि आदरातिथ्य आजही आमच्या स्मरणात आहे. किंबहुना त्यांनी माईच्या जीवनकार्यावर आधारित अनाथांची यशोदा या अनुभवोत्पटाच्या 100 DVDs खरेदी करून माईच्या सेवाव्रताला हातभार लावला आहे. दुसऱ्या दिवशी 14 डिसेंबरला नरूभाऊ नारखेडेंकडे चहापान आटोपून सकाळी 10 वाजता आम्ही विठ्ठल मंदिरात पोहोचलो. तेव्हा महोत्सवाच्या शोभायात्रेला प्रारंभ झालेला होता. आचार्य जनार्दन स्वामींनी माईला सजवलेल्या रथामध्ये बसण्याची विनवणी केली. रामकथा वक्ता बालयोगिनी गीतादिदी आणि माई रथामध्ये विराजमान झाल्या. ही मिरवणूक फैजपूरच्या मुख्य रस्त्यावरून पुढे पुढे जात होती. रथाच्या पुढे भजनी मंडळ, वाद्यवृंद, बँडबाजा अशी दिमाखानं मिरवणूक सुरू केली. रस्त्याच्या दुतर्फा भाविक दर्शनार्थींची गर्दी होती. घराच्या ओट्यावर, गच्चीवर, छपरांवर उभे राहून फैजपूरकर माईला अभिवादन करत होते. चौकाचौकात सडा, रांगोळ्या, पताका आणि फुलांचा वर्षाव असं मंगलमय वातावरण होतं. ठिकठिकाणी काही भगिनी, भाविक रथाजवळ येऊन माईचा औक्षण करून नमस्कार करीत. माईचा प्रसन्न चेहरा, आनंदी भाव आणि कृतार्थ आयुष्याचं तेज सर्वजण निहाळत होते. परमपूज्य जनार्दन महाराज आणि आम्ही रथाच्या बाजूने चालत होतो. शोभायात्रा 11 वाजता जगन्नाथ महाराजांच्या समाधीस्थळी पोहोचल्यानंतर साधुसंत आणि माईंच्या हस्ते समाधी पूजन आणि संतांचा आशीर्वचन सोहळा झाला. तेथून पुढे शेतामध्ये उभारलेल्या भव्य मंडपामध्ये पोहोचलो. साधुसंतांसोबतच माईला व्यासपीठावर स्थानापन्न करण्यात आलं. स्वागतगीत म्हणून परमपूज्य जनार्दन स्वामींनी गोड आवाजात काव्यपंक्ती गायल्या. हंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. हंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय.
हे स्वागत गीत नव्हतं, तर माईसाठी महाराजांनी गायलेली मानवंदना होती. नंतर फैजपूर नगर परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांनी माईचा भव्य सत्कार केला. मानपत्रांचं वाचन परमपूज्य योगेश्वर उपासनी महाराजांनी आपल्या दमदार आवाजात केल्यावर सर्व पदाधिकाऱ्यांनी माईला सन्मानपत्र अर्पण केलं. माईच्या आयुष्यातील हा ऐतिहासिक प्रसंग होता. संपूर्ण फैजपूर शहर आणि परिसरातील रहिवासी या अभूतपूर्व ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित होते. माईच्या नावाचा जयघोष सुरू होता. रथावरील मिरवणुकीपासून या सन्मान आणि गौरवशाली सोहळ्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत साक्षीदार म्हणून हजर राहण्याचं भाग्य मला लाभलं होतं. फैजपूर वासियांचं माईबद्दलचं प्रेम, जिव्हाळा आणि आस्था गेल्या 2 दिवसांपासून मी अनुभवत होतो. माझी स्थिती तर आनंद पोटात माझ्या मावेना अशी झाली होती. सर्व वातावरण जणू माईमय झालेलं होतं. आज फैजपुरात प्रत्यक्ष जणू स्वर्गच अवतरला होता. या प्रसन्न वातावरणात मी बुडून गेलो होतो. एवढ्यात आचार्य जनार्दन स्वामींचे शब्द माझ्या कानी पडले. फैजपूर येथे माईला आणण्यासाठी ज्यांची मोलाची मदत झाली ते माईचे मानसपुत्र DB महाजन आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा आपण पुष्पगुच्छ देऊन सत्कार करूया. मी क्षणात भानावर आलो. स्वतःला सावरून महाराजांच्या दिशेने इशारा देत होतो की माझा सत्कार वगैरे करू नका, मला हे आवडत नाही. पण स्वामी काही ऐकत नव्हते. ते वारंवार माईकवरून याबाबत आवाहन करीत होते. ही हो नाहीची बाब व्यासपीठावर बसलेल्या माईच्या ध्यानात आली. तिने स्टेजवरूनच हुकूम सोडला, बाळा DB उभा राहा, सर्वांना माझ्या मानसपुत्राची ओळख होऊ दे. मग मात्र मी हतबल झालो. हजारोंच्या समक्ष माईचा आदेश मी टाळू शकत नव्हतो. उठून उभा राहिलो. विचारपीठावरील साधुसंत जनार्दन स्वामी आणि माई यांना वाकून नमस्कार केला. समोर जनसागराला अभिवादन केलं आणि मोठ्या हिमतीनं विचारपीठाजवळ आलो. आचार्य जनार्दन महाराजांनी बुके देऊन माझा सन्मान केला. या सन्मानाने मी अगदी दबून गेलो. क्षणभर तसाच स्तब्ध उभा राहिलो आणि पुढच्या क्षणालाच या आनंदाच्या डोहाचा बांध फुटला. माझ्या भावना अनावर झाल्या. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. हातातील फुलांचा बुके मी पटकन माईच्या पायावर ठेवत माझा माथाही माईच्या चरणी टेकवला आणि हुमसून रडायला लागलो. माथा तिच्या पायावरून दूर करावा एवढे त्राणही माझ्यात राहिले नव्हते. संपूर्ण वातावरण भावगंभीर झालं होतं. सत्कारात मी का रडतो कोणालाही कळेना. इतक्यात माईनं माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, उठ DB उठ, अश्रूला हसरं करायला शिक बाळा, समोर जाऊन बैस. मी तसाच विचारपीठासमोर जाऊन बसलो. माई माझ्याकडे एकटक पाहत होती आणि जणू सांगत होती की आनंद वा दुःख पचवायला शिक, हळवा राहू नकोस. बसल्या जागेवरही माझे डोळे अश्रूंनी भरलेलेच. फैजपुरातील माईंचा सन्मान हा माझ्या आनंदाचा परमोच्च बिंदू होता. हे आनंदाश्रू एवढ्यासाठीच होते की काल माईसोबत फैजपूरला मुक्कामी असताना बऱ्याच व्यथा आणि वेदना माईंनी मला मनमोकळेपणे सांगितल्या होत्या. फैजपुरात ती 6 वर्षे होती. आधी मंदिरात आणि नंतर भाड्याने खोली घेऊन. ती खोलीही माईनं मला दाखवली होती. याच फैजपुरात माईला कधी खायला मिळालं तर कधी ती उपाशी पोटी राहावं लागलं. कधी शिळा भाकर तुकडा तर कधी झोपडी नावाच्या हॉटेलमधून रात्री अंधारात भीक मागून आणलेलं उष्ट अन्न. अतिशय बिकट अवस्थेत माईनं येथे काळ घालवला होता. पण ती कधी परिस्थितीपुढे शरण गेली नाही आणि याच फैजपुरात तब्बल 40 वर्षांनी माई महोत्सवाच्या निमित्तानं आली होती. फैजपुरातील प्रत्येक घरी तिचं स्वागत केलं जात होतं. भोजनाचा आग्रह केला जात होता. चहा पानाला बोलावलं जात होतं. फैजपूर नगरीनं तिचा भव्य सत्कार केला होता. आचार्य जनार्दन स्वामींनी तिची रथातून मिरवणूक काढली होती. काळ किती बदलला होता. वेदनांच्या लाटांना ओहोटी लागून आनंदाच्या लाटांची भरती आलेली होती. या क्षणासाठी माईला 40 वर्षे समर्पित आयुष्य जगावं लागलं होतं. त्याग आणि समर्पणातूनच तिला हा सन्मान प्राप्त झाला होता. माझ्या सत्काराच्या वेळी हे सर्व चित्र चलचित्रासारखं माझ्या डोळ्यासमोरून तरळू लागलं होतं. त्या चित्रपटाची नायिका होती सौ सिंधुताई सपकाळ, अर्थात माझी माई. 40 वर्षानंतर ती फैजपूरमध्ये अवतरली होती. एका रात्रीचा इंतजार करा, उद्याचा सूर्य उगवणार आहे, आयुष्याची पहाट होणार आहे. हे माईचं वाक्य आज अक्षरशः खरं ठरलं होतं. गाव तेच, समाज तोच. फक्त आज माईच्या सेवाव्रतामुळं समाजाचा दृष्टिकोन आणि विचारधारा बदलली होती. या सुखदुःखाच्या प्रसंगांनी माझं मन व्याकुळ झालं होतं. या व्याकुळ मनाला मी सावरू शकलो नाही आणि त्यामुळेच आनंदाश्रूचा बांध फुटला होता. माईच्या समर्पित जीवनाला तो सलाम होता. विश्वकर्म्याने प्रतिसृष्टी निर्माण केल्याचं आपण ऐकलं आहे,
पण आज फैजपूरमध्ये आचार्य जनार्दन स्वामींनी माईसाठी अशीच प्रतिसृष्टी निर्माण केली आहे असं वाटत होतं. माईचं फैजपुराशी असलेलं नातं जोडून द्यावं हाच स्वामीजींचा प्रांजळ हेतू होता. अशी स्वामीजींनी ऋणनिर्देशात आपली भावनाही व्यक्त केली होती. सोहळ्याची सांगता झाल्यावर मी माईचा हात धरून गाडीत बसवताना म्हणालो, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. आजचा हा भाग इथेच संपवूयात. पुन्हा भेटूयात पुढील एका नवीन भागामध्ये. आमचे व्हिडिओ जर आपणाला आवडत असतील तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढील एका नवीन भागात. तोपर्यंत धन्यवाद.